आपला मुद्दा आहे सर, मुद्दा असा आहे की इथं एक परीक्षा आहे, विविध प्रकारचे प्राणी इथं दिलेले दिसत आहेत आणि या प्राण्यांमध्ये हत्ती आहे, चिमणी आहे, माकड आहे, फिश टँकमध्ये फिश आहे, सील प्राणी आहे आणि कुत्रा आहे आणि हे सर इथं बसलेले आहेत. त्यांना एक परीक्षा घ्यायची आहे की ती परीक्षा आहे क्लाइम्बिंग अ ट्री, हाऊ कॅन दे डू. या संदर्भात भिकुसा हायस्कूलचे जाधव सर आपलं मत मांडत आहेत. सांगा सर. सर, एका प्रशिक्षणामध्ये बोर्डाचे सचिव होते, मला नाव नाही सांगता येत त्यांचं, परंतु त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं की आपण सर्व मुलांना सारखं समजतो वर्गामध्ये, तर तसं म्हणजे त्याचं त्यांनी सुंदर उदाहरण दिलं होतं की आपण शेताला ज्याप्रमाणे पाणी देतो, म्हणजे प्रत्येक झाडाला पाणी सारखंच लागतं किंवा प्रत्येक पिकाला सारखंच लागतं असं काही नाही, तर आपण काय करतो की सरसकट पाणी देऊन टाकतो त्यांना. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, उदाहरणार्थ आपण ड्रीप नवीन आलेला आता त्याचा टेक्नॉलॉजीचा वापर करतो, तसंच मुलांच्या बाबतीत आपण करत नाही. मुलं सर्वांना सारखं समजून एकदा लेक्चर द्यायला उभं राहिलो, समजा एखाद्याची जर कॅपॅसिटी कमी असेल, कदाचित त्याला त्या गोष्टी समजत नसेल, त्याला वेगळ्या पद्धतीने आपण थोडंसं शिकवलं पाहिजे. म्हणजे याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं की आपण जे नवीन इस्रायलची टेक्नॉलॉजी आली शेती संदर्भात, तर त्याचं अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं की कमी पाणी देऊन देखील त्यांनी चांगल्या प्रकारे आपण पीक घेऊ शकतो, त्या वेगवेगळ्या पिकांना देऊ शकतो असं उदाहरण त्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं. तेच जर आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर केलं, म्हणजे मुलांना प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्यांना त्या पद्धतीने जर शिकवलं, तर सर्वच मुलांची, वर्गातली जेवढी मुलं आहेत त्यांच्यामधल्या क्षमता निश्चितच डेव्हलप होतील असं मला त्या ठिकाणी, आणि आज या प्रशिक्षणामध्ये मला ते जाणवलं आणि म्हणून मी तो उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. अगदी बरोबर आहे सर. आपण बघा, वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना आपण एखादे कार्य देतो, खेळामध्ये काही बऱ्याच मुलांना खेळामध्ये आवड असते, विविध प्रकारचे खेळ ते खेळू शकतात आणि त्यांना भाग घ्यावासा वाटतो, परंतु आपल्या शिक्षकाची ड्युटी काय आहे, ते अनेक प्रकारचे खेळ आहेत तो खेळतो, पण त्या खेळांमधून चांगल्या प्रकारे तो कोणता खेळ खेळतो, स्किलफुल कोणता खेळ खेळतो, त्याच्यावरच त्याला जास्त प्रॅक्टिस करण्यास आपण दिली पाहिजे. एखादा वक्तृत्व स्पर्धेमध्ये चांगला आहे तर त्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्यानुसार असं नाही की बाबा तुला ही आवड आहे म्हणून तू भाग घे, कोणी नाहीच आहे प्रतिस्पर्धी म्हणून तू भाग घे, तर हा जो भाग आहे तो चुकीचा आहे हे शासनाच्या लक्षात आलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथं त्यांनी अभ्यासाला दिलेला आहे. धन्यवाद सर. जाधव सर, अतिशय चांगल्या प्रकारे आपली प्रतिक्रिया मिळाली.